श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 2 वाट्या तांदळापासनं पुदिन्याचे पापड. तर हे बघा, हे तांदूळ आहे ना 2 वाट्या मी रात्री भिजत घातले होते. त्यातलं आता पाणी काढून घेतलं आणि त्यासाठी लागणारे मसाले बघा तुम्ही. चवीनुसार मीठ घेतलं आहे. आता हे बघा, इथं मिरेपूड घेतली आहे. अर्ध्याला बी छोटा चमचा मी सोडा घेतला आहे खायचा. एक फुल चमचा मी जिरे आणि ओवा आणि पापड खार घेतला आहे. आता ही जी वाटी दाखवते ना मी तुम्हाला, तर यानेच मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. आता हे बघा, एवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. आता 2 वाट्या तांदूळ, हे जे साहित्य दाखवलं आहे मी तुम्हाला सगळं. तर हे बघा, आता हे ना सगळं कुकरमध्ये मी पाणी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि काय झालं ना, आता मी तांदूळही गरम, म्हणजे पाणी गरम झालं की तांदूळही टाकले होते, पूर्ण मसालाही टाकले, पण तितका व्हिडिओ घ्यायचा राहिला होता. आणि आता याच्यामध्ये मी चाट मसाला घातला आणि 1 वाटी मी पुदिना आहे, तो जो मी तुम्हाला दाखवायचा राहिला होता फ्रीजमध्ये होता, तर तो स्वच्छ धुवून 1 वाटी करून ठेवलेला होता. तर ते जेव्हा आता एवढी गाळ आपल्याला शिजवायचं आहे ना, तर 2 वाट्या जर तांदूळ असेल ना, तर त्याच्या 7 पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजेच आपल्याला 14 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आणि मग ज्यावेळेस हे सगळं चांगलं शिजलं, आता हे बघा शिजल्यानंतर मी तुमच्यासमोर पुदिनाही घातला, थोडासा चाट मसालाही घातला आणि हे बघा अशा प्रकारे पूर्ण असं मी हटून घेतलं आहे त्याला. आणि चांगलं हलवल्यानंतर बघा, आता पापड त्याचे मी आता घालणार आहे. हे बघा पापड, आता हे असे पापड घालते मी. हे बघा, असे मस्त पापड घालता येतात, त्याचे काही आवड नाही, काही नाही. खूप सोपी पद्धत आहे ही. आणि हे बघा, सगळे पापड घालून झालेत माझे. मस्त पापड झाले, पळी पापड आपले. आणि 2 वाट्यामध्ये एवढे पापड झालेत बघा. हे बघा, पळी पापड असल्यामुळे होतात जास्त ते. आणि काय वाळून थोडेसे कमी येतं. हे बघा, मग मी संध्याकाळच्याच घेऊन आले ना, तर वाळून बघा आता एवढे झालेत ते. आता कलर वाटत असेल तुम्हाला असा आहे, पण त्यामध्ये पुदिना वगैरे सगळे मसाल्याचं फ्लेवर उतरलं होतं ना, त्यामुळे कलर असा झाला. पण तळल्यानंतर बघा तुम्ही, आता मी तेल ठेवलं होतं कढाईमध्ये. तर हे बघा, आता किती पापड फुलतो आणि चवीला पण इतका म्हणजे खूप सुंदर झाला आहे. तुम्ही नक्की करून बघा हे असे पापड. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि करून तर नक्कीच बघा, कारण चवीलाही खूप छान झालेत. आणि कढईत टाकलं ना, तरी आज एकच ऊन दिलं आहे मी त्याला. आता उद्याचं परत ऊन देणारच आहे मी. त्यानंतर अजून ते थोडेसे राहिले की ते वाळून जातील. तर हे बघा, पूर्ण असे झालेत ते. आणि चवीलाही खूप छान झाले. फ्लेवरही त्याच्यामध्ये पुदिनाचा पूर्ण उतरलेला आहे. जिरे, त्याच्यानंतर आपला ओवा, सोडा होता, चवीनुसार मीठ वगैरे सगळं काही परफेक्ट माप झालं आहे. आणि हे बघा तुम्ही हातामध्ये घेऊन बघा. हे बघा, कुणालाही असं एकदम चावल किंवा असं तोंडात विरघळायला असा पापड झाला आहे. तर नक्की एकदा करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.